नमस्कार, लताज रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। इथे बघू शकता, आज आपल्याला बोंबलांची भाजी करायची आहे। ते सर्वात आधी आपण साफ करून घेऊ, व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। त्याचा मागचा आणि पुढचा भाग आपल्याला कट करून टाकायचा आहे। या पद्धतीने आपल्याला इथे कट करायचे आहेत। आता इथे बघू शकता आपण 2-2 इंच साईज असं आपण घेऊन व्यवस्थित छान कट करायचे आहेत। या पद्धतीने आपल्याला कट करायचे आहेत। आता बघू शकता इथे तुम्ही असे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत मी। या पद्धतीने आपण सर्व बोंबील इथे कट करून घेतलेत। आता हे आपल्याला व्यवस्थित छान असे भाजून घ्यायचे आहेत। तर कढईत आपल्याला तेल वगैरे काही टाकायचं नाही आहे, व्यवस्थित असेच आपल्याला भाजून घ्यायचे। थोडेसे आपल्याला जास्त वेळ भाजायचे नाही, थोडंसं असं त्यांचा वास यायला लागतो भाजल्यावर। आता इथे बघू शकता तुम्ही, मी पाणी घेतलं आहे, त्याच्यामध्ये ते बोंबील टाकलेत, आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। आता आपण फोडणीची तयारी करूया। सर्वात आधी इथे मी तेल घेतलं आहे कढईमध्ये, त्याच्यामध्ये जिरं टाकले आणि 3 मोठे मोठे कांदे चिरून आपल्याला इथे टाकायचे आहेत। इथे कांद्याचा वापर थोडा जास्तच केलेला आहे। बघू शकता इथे छान असं आपल्याला कांदा भाजला गेला आहे। आता आपल्याला त्याच्यात आलं लसूण पेस्ट टाकायची आहे। आता याच्यात आपण टोमॅटो ॲड करू। टोमॅटो पण छान आपल्याला एकजीव होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। इथे टोमॅटो पण आपले छान असे भाजले गेले आहे। आता याच्यात आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत। इथे मी हळद, लाल तिखट, धनापूड आणि गरम मसाला टाकलेला आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये बोंबील ॲड करायचे आहेत। सर्व बोंबील टाकून आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून घेतलं ना, आपल्याला बोंबील शिजण्यासाठी त्याच्यात पाणी ओतायचं आहे। व्यवस्थित छान असं मिक्स करून त्याच्यामध्ये आता आपण मीठ ॲड करूया। आता भाजीला उकळी आलेली आहे, इथे आपण कोकम टाकून घेऊया। कोकम टाकल्यामुळे छान असं चव येते भाजीला। तिथेच व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण। आता इथे आपल्याला कोथिंबीर ॲड करायची आहे आणि इथे आपली भाजी रेडी आहे। आता बघू शकता तुम्ही, छान असा बोंबील रस्सा इथे तयार आहे। रेसिपी नक्की ट्राय करा।